पाझर तलाव आहेत हे बाधित झालेली आहे। माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती असणार आहे की नवीन काही करण्यापेक्षा जुनं पहिलं दुरुस्त केलं पाहिजे, जुन्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे। तुम्ही पहा, पूर्वी आपण कायम ऐकलेलं आहे की हा शेतकरी ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। दुर्दैवाने हा कणा कुठेतरी वाकलेला आहे। ह्या वाकलेल्या कणाला आपल्याला परत एकदा सरळ करावं लागणार आहे, परत एकदा ताट करावं लागणार आहे। कारण जर शेतकरी सक्षम झाला तर मला खात्री आहे येणारा काळ, येणारं उज्ज्वल भविष्य हे आपलं नक्कीच असल्याशिवाय राहणार आहे। आज अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये शिवपानंदच्या माध्यमातून एक चांगली मोठी चळवळ उभी झाली होती आणि ही चळवळ उभी होत असताना शिवपानंदचे अनेक रस्ते आपण खुले करण्याचा प्रयत्न आमच्या मतदारसंघात चालू आहे। पण हे होत असताना दुर्दैवाने आम्हाला शासनाकडनं जी काही मदत मिळायला पाहिजे, शासकीय प्रणालीकडनं जी मदत मिळायला पाहिजे, त्यामध्ये भूमी अभिलेखकडनं मोजणी मिळायला अडचण होते। नक्कीच मध्ये बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आम्ही या दृष्टिकोनातून नक्की प्रयत्न करणार आहोत पुढच्या ज्या काही लवकरात लवकर मोजणी मिळतील। कारण माझी एक विनंती आहे की आपल्याला एक हक्काचा रस्ता शेतकऱ्याच्या घरापर्यंत, शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत दिला पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये आपण विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो, म्हणजे आज महाबीटीच्या डीबीटीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 2632 ट्रॅक्टर्स हे प्री सँक्शन झालेले आहेत। म्हणजे अध्यक्ष महोदय, मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये काही 100 ट्रॅक्टरची पूजा तर माझ्या हातून झालेली आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात यांत्रिकरण आता वाढतंय। साधारण 125 कोटीची ॲग्री मशिनरीज ही माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झाली आहे। यासाठी आपण कुठेतरी सरकारचे आभार मानले पाहिजे। सगळ्या गोष्टी होणार नाहीत, 100% कामं होणार नाहीत, कारण हा जो बॅकलॉग आहे हा भरून एका दिवसामध्ये निघणार नाहीये। थेंबे थेंबे तळे साठतात, त्या पद्धतीने प्रत्येक योगदान हे नक्कीच महत्त्वाचं असणार आहे। माझी आपणा सर्वांना विनंती आहे, मधल्या काळामध्ये पाहिलं तर खेड्याकडचं पॉप्युलेशन हे कमी व्हायला लागलं। खेड्याकडचं पॉप्युलेशन 2च मिनिटात समरअप करतो अध्यक्ष महोदय। खेड्याकडचं हे जे काही पॉप्युलेशन हे कमी व्हायला लागलं होतं आणि नक्कीच शहरीकरणाकडे आपण जायला लागलो होतो, पण आता लोक खेड्याकडे परत यायला लागलेत, शेतीकडे लक्ष द्यायला लागलेत। अध्यक्ष महोदय, मी मागेही सांगितलं माझ्या मतदारसंघामध्ये बिबट्याचा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, पण बिबट्याचा प्रश्न आज सुटू शकतो। आमच्याकडे बेलवंडी गावामध्ये म्हणजे बिबटसाठी बिबट सफारी असं मागे आम्ही प्रपोज केलं होतं। जर सफारी होऊ शकत नसेल तर बिबट रेस्क्यू सेंटर होणं गरजेचं आहे। आमच्या मतदारसंघामध्ये अनेक पर्यटनाचे स्थळ आहेत, ज्यामध्ये आदरणीय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या ठिकाणी त्यांना 30 दिवस हे पेडगावच्या एका किल्ल्यामध्ये ठेवलं होतं। या धर्मवीर गडासाठी आता 2 कोटी रुपये सरकारने मंजूर केलेले आहेत। हा आराखडा संपल्यानंतर पुढे मोठा निधी लागणार आहे, जवळजवळ 200 कोटी रुपयापर्यंत निधी लागणार आहे। मला खात्री आहे की हे सरकार नक्कीच त्या दृष्टिकोनातून पावलं उचलेल। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये एक MIDC सुद्धा मंजूर आहे आणि त्याचे आता सगळे प्लॉटिंग झालेले आहेत, शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत। ते झाले तर नक्कीच हा जी MIDC होणार आहे ही लोणीच्या आमच्या महादेववाडी, पर्वतवाडी, पिसोरे या गावामध्ये ही MIDC होणार आहे। ही झाली तर नक्कीच आजूबाजूच्या येळपाणे असेल, बेलवंडी असेल, शिरसगाव, बाबुर्डी अशा छोट्या मोठ्या गावांना त्याचा फायदा नक्की झाल्याशिवाय राहणार नाही।